तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. आज काय करा माहिती का? बल्ला व्हायला वाट मध्ये आपण रातभर काम करू. अहो रातभर काम करू पण हे आता सकाळ सकाळचा माल तर घ्या ना तुम्ही. अहो भाकरी खाल्ली की लगेच चालू करू. अहो भाकरी सकाळ सकाळच कुठं जावा? डिपो घेऊन जावा तुम्ही जेवायला. मी रात्री खाल्ले नाही. ह्याचं तरी कोणी सिमेंट आलंय दावा? अहो आलंय सिमेंट. हाय आलं? सिमेंट. ए बळ्या, चल बाहेर. डोक्यात फोडीन भाड्या. अरे मस्ती आली काय तुला? मला काय मारायची कारण? मारायची काय कारण म्हणजे काल 500 रुपये उचल घेऊन गेला. मला दिवस उगवायला भिजवाई तू उचलूनच फेकीन तुम्हाला. मी दादबाकडे कामाला या. मी येणार नाही तुमच्यात कामाला. दादा नाही लाज तर मी- वाटत नाही? अहो माणसं फितवून आणायचं. रामभाऊ मी फितावला नाही माणूस. तुम्ही त्यांना घेऊन जावा. उलट माझ्या मागे ब्याज नकोय राहू. दादासाहेब मी जाणार नाही. मी 8 दिवस ह्याच्यात कामाला आहे. मी उचल घेतली रात्री त्यांच्याकडून. माझ्याकडून डाळिंबाचे खोडे काढून देतो म्हणून 1000 रुपये इसारा घेऊन पासार झाला. इकडे गौंडी काम करतो का? ते मागच्या कामात फिटलं ती. मी गुन्हेगारीचं गुन्हा दाखल करेन माझ्या. गुन्हेगारीचं दुकान खोकान गुन्हा दाखल करतोय. मिस्त्री काम करायचं नाही प्रामाणिकपणे. तुम्हाला मारशील दादासाहेब मला मारतोय तुमच्या कामावी. अहो मारोजा मारलं तरी तुम्ही न्यायला राहू. माझं ऐका तुम्ही. आणि मग ही कोण करायची एवढं? माझं मी बघतो. माझं मी करून घेतो. असं नाही दादवा. एकतर ह्यांनी चुकावले काम सगळं. काय चुकवलं? मी आल्यावर सगळं बरोबर सांगितलं. हे म्हणत होती इकडं ही खिडकी याच्या बापाने इथं गौंडी का बेकार आहे. इकडे खिडकी असते काय? आता बरं वाटते. उन्हाळ्यात गुदमरून वारं खेळत राहिलं पाहिजे पाटील. तुमच्या घराला किती खिडकी आहे वारं खेळत ठेवायला? मालकाला पटतं तुम्हाला का पटा नाही? मालक हक्कला त्या राजाला. नागूचा राजा तो मित्रच आहे माझा. आणि दारू पिऊन आलाय. पायडाव चढला, पत्राव चढला, पडला तर मिस्त्री तुमच्या बिल. म्हणून कशाला आणता असलं? घेऊन जावा तुम्ही. ही एवढी हाईट आमच्या बापाने केली का? अजून वरण खाल्लं भरून आल्यावर तुमच्या घराला 100 फूट हाईट द्या. दुसऱ्याच्या घराचं नका सांगू. तुम्ही इथं का कमावलाय माझ्या? बघ माझा मालक हे दादासाहेब. तुम्ही घेऊन जा रामभाऊ. माझा दादासाहेब ऐका, तुम्ही मालक आहे ना? मालक आहे. आमची रक्कम फेका. पाटलांचं 1000 माझं 500. द्यायला लावा सुभाषराव. तुम्ही न्या. तुम्ही घेऊन जावा. अहो माझं 100 दादासाहेब पडलं तर तुम्ही ह्याला बोलू. कशाला कामाला लावले? कामाला गेले की चुका काढणार. अहो ह्या बाळासाहेबाच्या पायात का नाही मोठमोठे इंजिनियर क्रॅक होऊन पडून गेले ते. दादा मला एक सांगा, एका गोष्टीचं उत्तर द्या मला. तुम्ही उत्तर द्यायला काय? तू काय मालक आहे? तू काय मालक आहे काय मग? माझा मालक आहे दादा. दादा मी रामभाऊ बुक्या घालेला पोटात. ए बाळा, एका फाईटीत भेटाळून थोबाडी एकच करेन. ठेव का तुम्ही दारू पिलाय. एक तर वर चढला पडला किंवा पाटील तुमच्या पण रानात नको. रामभाऊ तुमच्या पण आज रानात नको. घरी जा नीट शांत झोपा. उद्या दारू पिऊ नका. कोणाच्या घरी कामाला जा. आणि तुम्हाला आमंत्रण दिलं काय? आमचं गावड्याचं बेकाराचं पटतंय. तुम्ही कशाला आला? अरे दारू पिणार बिगारी कुठं गावडीत हाताखाली काम करीत असतो काय? बाळू ए बाळू, पैसे आजचं उद्या दादा. तर खरंच तू दारू पिऊन वरनं काम करताना पडला तर आम्हाला उत्तर द्यावं लागेल वहिनींना. नाही रथपाळी आम्ही करणार आहे दोघं जण. मराठी काम आहे दादासाहेब. अहो तुम्ही जावा राव त्यांच्या चला. चला मला काम आहे. चल पाटील, सुभाषराव त्याला घेऊन या. चल गौंड्याला बी तुम्ही काम करून देणार नाही. घराचं वाटोळ करून. मग माझा आताच 250 रुपये द्या. दुपारी गेली माझी. कामच केलं पैसे कुठले द्यायचं? घेऊन जावा त्याला.
दारू पिऊन ए खिडकी बाजला बाळ्या म्हणतो ते ऐका. जावा तुम्ही जावा. अरे पण तसं नसतं ना खरा भाऊ. माझ्या कामात धंद्याच्या येळेला जर तुम्ही मला असं घेऊन गेला तर माझा परपंच उघड्यावर नाही का यायचा. साहेब सरपंच उद्या होय रात्री दारू प्यालाय बायकोवर भांडणं केली ती रात्री जेवला नाही सकाळी जेवला नाही बायकोवर भांडण करून कामावर गेलाय बिचारी जेवली नाही ढसा रडत होती माझ्या नवऱ्याला शिवतो ना म्हणून आम्ही आलतो तिथं. गेला ती गेला न खाता पिता पिऊन गेला. मगाशी घरी गेलो वहिनी म्हणल्या त्याला घेऊन या नाही तर काहीतरी उद्योग होईल पडल झडल. आम्ही गेलो आम्हाला वाटलं गवंडी तर लावायचं नाही म्हणून आम्ही रेशमध्ये बोलायला गेलो. गवंडी मला घेऊन जा ही तुझी किंमत. अरे आमच्या तिघांशिवाय तुला कोण आहे का कुत्र्या तिथं हानीन मारीन म्हणतोय. अरे आम्हा तिघाशिवाय तुला सत नाही गत बाळासाहेब. नाही नाही मला सांगा माझ्या घरी तुम्हाला कोणी चांडापणा करायला सांगितलं जायला. आज तू स्वतःचा धंदा सोडायचा सगळं आणि दुसऱ्याची घरी चालत बसायचं. आपापला धंदा बघा की. ए बाळ्या तू का आम्हाला परका समजते काय बाळू का टाळू. अरे आम्हा तिघाशिवाय तुला सत ना गत. तुम्ही माझा बाप आहे काय. तू वरनं पडायला पाहिजे पत्र्यावनी आणि आलो ते चूक झालं. कशाला रोज दारू घेताय भांडण करताय बायको माझी बायकोनी दार उघडे ठेवला रातभर कुत्र्याने भाकऱ्या खाल्ल्या. कोण आहे कोणाच्या पडतोय आता कोण आहे शिशी मी अरे शिशी ये बाळा ये कधी आला. आताच शशी जाणार आहे कधी. आता तर आलोय. ऐकून तर घ्या. तू का आलाय काय तुझं ऐकून घ्यायचं ना. आम्ही जाय तू येईल तेव्हा आम्ही मार खाल्लेला आहे. हे आहे हा पिशा पायाचं. नाही, आपण घरी चला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता काय लोडच ठेवला नाही तुम्हाला. दरबार या लग्नाच्याच मॅटर मध्ये तुम्ही मार खाल्ला होता ना तरी माझी काही चूक नव्हती पण येत आमच्यावर. आता ऐकून घ्या नुसतं. काय पाहुण्यानं मोबाईल मध्ये फोटो दाखवला पुरीचा. कुणाला मला दाखवला. बरं मला पसंत पडली. मग कर की लग्न. नाही ना मी तसं नाही लग्न करणार. मग कसं करणार. भाऊ म्हणजे आम्हाला मार दिल्याशिवाय तुझं लग्न होतच नाही. भाऊ म्हणजे जीव. आता म्हणजे जीव. भाऊ जवळ होय म्हणत नाही तोवर नाही लागणार. अरे पण तुझी काय बाकीची पाहुणी जळले ती का तिथं जा ना बाकीच्या पाहुण्याच्या कांबळेश्वरच तुला कसं गावतंय हे बाळ्या त्याला बी अंदाज आलाय ही पुढे घेतल्याशिवाय आणि ह्यांनी मार खाल्ल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. ह्याचं काय लग्न जमत नाही. त्याला तुम्ही हिडीस पिडीस करताय पण ती काय म्हणताय ऐकलं का पोरगी चांगली पण ती म्हणताय की भाऊ हो म्हणलं तरच मी लग्नाला तयार होणार आहे. तुम्ही नाही म्हणला मी नाकारणार नाही म्हणलो मी तुझं नाही नाही तसं नाही भाऊ. आता तुमची जमतंय तेव्हा आपण रामभाऊ तुम्ही पोरगं समजून तुम्हाला बापाप्रमाणे मानते. पण तुझा काय बाप मेलाय होय, हो बाप आपण आलाय. बिगर पकाचं पोरग आहे त्याच्या पकाला बळ जरा बळ द्या. रामभाऊ शरण आलं त्याला मरण देऊ नका. ऐकून घ्या लेकराचं. शशी बोल बाबा. एवढे बरं आता नाही म्हणू नका. मग तुझा बाप आणि तुझा बाबा मला मी काय जमणार नाही मला. भरला. हे बाकीचे बाळू काका हे सगळे होय म्हणते. हा कुणाचं काका बाळू काका मावशीच नाही तर काका कुठं आला. रामभाऊ ती म्हणते तर तुम्ही जावा घरातली आणि बघून या मार खाल्ला तर तुम्हीच घरातले खावा. घरची ह्यान करा भाड्याने तुम्ही जाऊन या. आजपर्यंत बाळ्या आपली लग्न झाली. माझ्या लग्नाला तुम्ही होता का नाही. तुमचा विचार कर. तुझ्या लग्नात भातावून हानी झालती. हो दे तुझ्या लग्नाला आम्हाला तू घेऊन गेला का नाही. आमच्या पसंतीशिवाय तू लग्न केलं का. सुभाषराव तुमच्या लग्नात आम्हालाच घेऊन गेला ना. आमची पसंती घेतली का नाही तुम्हाला चला म्हणलं पण डायरेक्ट मंगलाष्टकाच्या वेळेला रामभाऊ तुम्ही आला नवरा बायको. अहो, आम्ही होय मानल्याशिवाय तुमचं जमलं होय लग्न. काय सांगताय पाटील. माझं लग्न तर रामभाऊच्या बापानी जमवलं. बस बस पण रामभाऊ मी काय म्हणतो फक्त या शेषाला जी पोरगी आहे का नाही ते फक्त नजर काढून घाला तुम्ही. पसंत पडली तर होय नाही तर नाही. मी तुम्हाला मी आताच सांगतो ह्याच्या लग्नाला मी येणार नाही म्हणजे नाही. कारण हे जेव्हा जेव्हा आले ना सुभाषराव पाटणेला झालेत राव इसरला का मागचं ठोक फिरून माझ्या जवळ येऊ नको. तुझा मामा आणि काका कोण असेल ते सुभाषराव काय करायचं. तुमच्या घरातली जावा की तुम्ही. सुभाषराव मी एका टीव्ही येणार मला हेल्मेट देणार असाल तरी येतो. आणि आम्ही काय चिलखत घालून यायची काय. शशी फोन करतात काय. हे बघ पाहुणे आहेत ना चांगली. हो एक नंबर. आम्ही लक्ष घातलं म्हणून होईल ना तुझं लग्न. नजर काढला घाला तुम्ही होय का मी राहिलोच बघा बावले. तू त्या पाहुण्यांच्या घरी नाही ना अजून गेला. तुला बघितलंय का त्यांनी. जेव्हा शपथ नाही त्यांनी नाही मला बघितलं. मी बघितला फोटो. पोरगी चांगली आहे ना. आणि तुला कशावरून होय म्हणली ती. होयच म्हणणार आता. मी सांगितली तुमची ओळख. ती म्हणले भाऊचं असलं का आम्ही काही जास्त बघतच बसणार नाही. माझं नाव घेतलं की ते होय म्हणली. हे गेलं पाहिजे तिकडे मला गेलं पाहिजे. नाही भाऊ तुम्हाला सांग का हे शेती तुम्हाला शरण आले. शरणाला मरण नाही त्याला बल द्या जरा. बाळ्या शशी एक काम कर तू रामभाऊंच्या घरी जा आणि रामभाऊ उद्या आपण सकाळचं जाऊ. जा आंघोळ बिंगोळ कर नाही तर बाळ्या पाणी उतर.
त्याला घासून अंघोळ घालून इथं ठेव. रोडवर इथं नाही घरी अरे रोडवर नाही भर चौकात आम्हाला हाणल्या बऱ्याच वेळा तुझ्यामुळं. ह्या लग्नात जर काय आणीबाणी आले तर त्या माणसाने देखता खाटा घेऊन तिथंच पुरीन बर का. ती मग हिथं आंघोळ करू काय आला का नका पडू नका ह्याच्या सुभासराव हे घर लय उंड काय रामभाऊचं. अरे मला मोठे मित्र नाही म्हणलं काय नालायक. चल जेव्हा करा सांगता ए, पळ घरी आलोच आम्ही. मावशी आहे तुझी घरी पळ. काय सांग आयला छोट्या कुठला धंदा करावा आणि कुठला धंदा नाही करावा हेच कळा ना. लय कॉम्पिटिशन झालेला का धंद्यात. लय कॉम्पिटिशन आहे. अरे शेतीला जोडधंदा म्हणून वखारा टाकली हा म्हणलं आता ही काय 12 माठ रोंगार चालणार धंदा आहे. माणसं मरायचे का थांबते ती होय तवा. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कुठली रोग राहिली की माणसं मरते ती म्हणून ह्यो धंदा टाकला. अक्षरशः पीठ झालं लाकडांचं. मागच्या वर्षी गेलं 7-8 मन सरपण 1 लाकूड खपलं ना त्याच्यावर परत. या गुंताचं आहे कुठलं हे गाना बाहेर 250 रुपये मन चाललंय आणि तू 450-500 रुपये मन देतोय. तुझं कोण नेईन का सरपण? बाहेर 250 रुपये मन कुठलं सरपण चाललंय माहितीये का? कुठलं एअरपाटाचं चन्नाचं सरपण आहे सगळं. स्वस्तात विकतोय मी हा. गाना कुठला जरी धंदा करायचा म्हणा ना तर आधी ऑब्झर्वेशन करायचं असतं कळलं का. लगेच एक जण म्हणला की हाय वाकार लगेच तू बी टाकली. अरे कुठला धंदा इतकं धंदा केलं चाललाय का रे एक तरी. कसा चालेल हा? कसा चालेल गावात लोकांना बघावतंय का. सांगून सरपण आणतात कांबळेश्वर मध्ये वकार असताना सांगून सरपण ह्यांच्या बापाने आणलं होतं का. गावातल्या माणसाचं का कोणाला बघावलंय का वैर. आणि सरपणाला गिरायक आलं ना त्याच्या कानात हळूच तुमच्या सारख्यानं सांगायचं वलय वल पेटत नाही पेटत नाही. हाय का हे ना? सांगत असतेली कशाने तू काय झालंय माहितीये का ह्यो सरपणाचा डेक कुठक्या होता माहितीये का इतक्या डगाल टेकला होता का पर. नाही अरे लय होता मोठा. ह्यांनी कोंबडा कापलं की आण सरपान बोकाड कापलं की आण सरपान एवढा मोठा डेगावला गुडघ्यावा आणला लागा डेक पीठ पडायला आम्ही लागला नाही आणला आम्ही नाही आणला. गाव आहे ना चोरट. आम्ही का 24 तास राखणदार आहे वयाला. आपले लाकडं खपवायचे ना सगळी. खपवायची नका छोटे डोकं आउट झाले माझं. आपल्याला जाहिरात करावं लागेल का लागा थोडीफार. कशी ह्याची हा मग काय. आईला ते बी खरं आहे. कुठल्या बी धंद्याचं मार्केटिंग केल्याशिवाय धंदा पुढे जात नाही बरं का. अरे मग मी तर काय म्हणतो माहितीये का बॅनर लाव बॅनर हा लाव की काय अडचण आहे आपलं- बॅनरवर वाला मोठा बॅनर टाकायचा एक चौकात गावात घुसताना टाकायचा. हा, हा, गावात बसताना एंट्री करतानीच गणा कमळेश्वरकर हा जाळण्याचे सामान मिळेल कंसात सर्व. आईला छोटे ही आयडिया पहिलीच माझ्या डोक्यात कशी काय आली नाही. अय, कसलं हुशार आहे रे. मग आणि ती नाही झालं हा तर 2-4 रजिस्टर गाठू की आपण. हा. तुझ्या ओळखीची नाही तू. रजिस्टर काय करायचं हाय ती 1-2 बर का. हे बोलवायची व्हिडिओ काढायला लावायची लाकडाच्या पुढेच नाही, बनायचं. नाही, गाणं. छोट्या म्हणतो ती बी बरोबर आहे पण छोट्या मला काय म्हणायचं ही काय चन्नाचे लाकड आहेत का हो का यातनं बोसकाट पडायला लागले. ही आपुशी असली आहेत ना तुझ्यासारखी नासकी. अरे अरे नको नको डोकंच फोडीन तुझं. प्रत्येक कामाला करतो अडकट्टे घालतो. येऊ नको म्हणत होतो कुठल्या गाडीत तू आमच्या गँग मध्ये कशाला येत असतो? जळालं वर आदून कुठलं आमचं जळालं? आमचं पीठ पडू दे. तुला काय घेऊन देणं पडलंय. अरे मार आवाज बंद कर. गपकी बाबा. तू किती शहाण आहे ती चांगलं माहितीये. त्या दिवशी तिथं मैत झालं होतं तर ती म्हणली चला गाणाकडं सरपण आणू तर मग तू त्याचं सरपण नका आणू मुक्ती मिळत नाही त्याच्या सरपण जाळण्यावर. हाय का तुला सांगतो ते घेऊन मला नका माहितीये अजिबात. ना अरे सरपंच तसलाय तर काय तुम्ही जावा घरी. अरे सरपंच लग्नाला बी होईल बादशिवाय सरपण गणाभाऊचं. होय का हो तुझ्या लग्नाला बादशीच वाय नाही माणसं पेटवायलाय. पिटू का तुला मला काय माहिती म्हणलं नवीन धंदा भावाचा. भावाचा आला का ए भाव? रे, ए यार भाव आला आणि हे- भावाचा धंदा नाही यो. गावाचा धंदा आहे गावाचा. गाव पेटवायचा ए, धंदा यो. गाणा. हा, अरे लायला लका बोल की भाव आहे चांगलं. तुझा. पहिला शब्द लागा कडू जा. काय काय शशी लय दिवसाने आला. आलोय म्हणजे आता काय गणाभाऊ विशेष काय काय विशेष झालं? आहे म्हणून तर आलोय. विषय काय का गणाभाऊ आता तिकडे बघणार की. नाव घेऊ नको माझं. हा. नाव घेऊ नको कारण अख्या गावात पाहुण्या रावलात केलं 7 लाख रुपये माझं खाल्लं म्हणून जे ते उठताय काय म्हणते माहितीये का गाना त्या 7 लाखातलं कमिशन किती मिळालं होय रे. लाज वाटते का जाऊ तुला. दे रे बाबा त्या 7 लाखाचा विषय सोडून दे. तू एक बिनलाजच आहे आम्ही बिनलाजच आहे का. देवा शपथ 2 लाख रुपये नको देऊ 5 तर देशील का नाही. आता रे, तुला सगळं पैसे दिलं. आई जाऊन दे गाणा. ह्याला धरा रे. ह्या सरनाव बसवा पेटावतो जात ह्याला. सगळं सोडून द्यावा का. ए शशी यार जाऊन दिला का झालं गेलं गंगेला मिळालं सोडा तो विषय. भेटला ना तो विषय. विषय सोडाय नको थोडा माग ठेवू पण आता मी आलोय महत्वाच्या कामासाठी तुझ्याकडे. थांब थांब 2 मिनिट एका 2 ए, मिनिट गाणं थांब ऐकून होईल का तरी. ना. ए काय तुझं महत्वाचं काम आहे सांग बाबा शशी आज आला आज कोण मार खाणार आहे. हा, तसं नका म्हणून राव, महत्वाचं काम साईडला जातं मग माझं. बरं, बोल 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 लग्न जमण्याच्या ह्याच्या वय माझं. काय सांगतोय हो गाणा भाऊ आता भाऊला तर गाठ घेऊन चालूय. गाणा भाऊ हे आली का होतंय सगळं. हा
बघितलं तोंड कसं टाकलंय म्हणजे 7 लाखाला मला चुना आणि तोंड बी आमचा भाऊच टाकतोय अरे ती झाला की विषयला का मागे ठेवला की शशी आता तुझं तोंड बंद कर इतकं फोडील का नाही धरून आलं लक्षात तुझं आहे बरं, जाऊ दे डोळ्या मागे टाक सगळं सांगतोय की लागा त्याचं लग्नाचा विषय सांगतो ऐकून घे का मला नाही काय त्याचं काय अरे पाहुण्या रावळ्याचा असला का अपमान करून राहिला का हाय की ऐकतोय की मग हा तर भाऊ, बोलत राहा चांगलं सांगतोय ती आल्याशिवाय होईल का असं? होईल का मग काय यायचं? त्याला? हं? आता आमच्या बरोबर तिकडे म्हणजे पोरगी बघायला पोरगी बघा हं, मग कुठली तुम्ही असल्याशिवाय हाय मी बघितली तुम्हाला काय करायचंय तुझ्या बरं मी येऊ होय? हो नको बाबा शश्या एकदा तुझ्या भानगडीत पडलो होतो आपरू गेली आणि भाऊनी मरणाचा मारलाय त्या नदीवला का नाही हाय रे थोडं मार खाल्ला होय पहिलवान माणूस ना का मी माझी डसा रडत होतो 8 दिवस नाही भाऊची चूक म्हणून पत्रात घालून घे का ना भाऊ तू सुधी नाही का अरे पण त्याला तरी कोण आहे तुमच्या शिवर आहे का नाही मग? कोण आहे तुमच्या शिवर सांग की कोण आहे कोण आहे तुमच्या शिवर मला माहिती आहे त्याला हायत केला आई बाप हायत तपली भावकी या तपल्या तू पाहुणे राहते तुझ्या भावकीकडे जा गाणं भाऊ आमच्याकडे नको. म्हणला का मला माहिती आहे, तुम्ही त्याच्या मग नाही म्हणत नाही म्हणून मी गाणं भाऊला शशी, म्हणतो मला जा, यायचं नको नाही टेन्शन घेऊ तू निघित नाही. जा झाला का शश्या नको तसं करू जाकी जा म्हणतोय तर का विसरला होय तुम्ही अरे भाऊ बी आहेत की मग तू समजून आता तुम्ही काला समजूत कोण भाऊ बी आहे की भाऊ आहेत ना संग मग भाऊलाच घेऊन जा मला यायचं नाही सवय तवा जा मला यायचं नाही त्याचे बाबा. भाऊ बंद कुठे गेली म्हणलं का काय? आम्ही काय सांगायचं तुला जा अरे नको का ना जा म्हणतोय ते इथं थांबतोय व्हायला जा जा म्हणतोय मागापासून नाही का जाणार. नाही जाणार का बरं नको जाऊ एक काम कर धर पप्पे त्याला घ्या सर नाव राखेल आण राखेल वड मी नाही जाणार आणि मी नाही जाणार अरे भाऊ तुमचा स्वभाव बदलणार आहे का नाही तुम्ही अहो लय साधा स्वभाव कोणी बेतन तुम्हाला फसावतोय राव हे बरोबर आहे बदल झालाच पाहिजे मग ए शाने रामभाऊला फासावणार अजून जन्माला यायचंय हा काय तोंड टाकून आलाय रे नाही नाही त्या शिष्याने अब्दा केलेली सरला का तुम्ही तुमची अब्दा केली माझी अब्दा केली सगळी सरला होय हा अजून माणसं हसत्यात माग मला मग त्यात गाणं 7 लाखातलं कमिशन किती खाल्लं म्हणून हा झालं लक्ष घालून मी मिटावलं ना ती मिळलं ना पैसे परत गेली ना ते माणसं आतमध्ये मग आता एकदा मिटावलंय ना आता परत पेटवाय निघालाय का मग त्याच्याबरोबर तुम्ही पोरगी बघायला काय तुम्ही पण तोंड टाकला शशी दिसला की काय भानगडे खाटा खांदून पुरा त्याला पनवती जाईन कायमची आर काय तुमची तोंड जणू काय आगी बोंड कधी बाहेर ना आले फुलासारखं हसले गुजीरवाने दिसलं असं नाही सतत चेहऱ्यावर गावरा फुटल्यासारख्या अण्णा हसल्यावर त्यात बरं दिसतं हे बरं दिसतं का असं? भाऊ काय माहितीये का आमच्या तोंडावर हसूच राहिलं नाही फक्त तुमच्यामुळं माझ्यामुळं मग मी काय केले काय काय करायचं राहिलं या बरं तुम्ही सांगा कशाला त्या शिष्याला शब्द दिला हो? त्याच्याबरोबर पोरगी बघा येतो म्हणून विसरला त्या मागच्या बाराला पोरगी बघा गेला पडस तो त्या पाहुण्याने मारला 15 दिवस मी पाठाण शकत होतो तुमची ए गा ना काय चांगलं करण्यासाठी मार सुद्धा खावा लागतो प्रसंगी आज त्या पोरावर संकट आलतं म्हणून आपण धावायचं नाही तर कोणी धावायचं आणि काय रे लय तुला पित्त आहे त्याचं हा शशी दिसला की मस्तकात बसतो अरे कधी कधी आपल्या गुणाने बी आपण मार खातो शशीमुळं नाही मार खात काका तुम्ही खाल्ला मार तुम्ही सहन केला माझी आबरू गेली ती हे तुमचं कर्म चांगलं ही जसं ऑफिस जलमलं ना ह्याच्या 5वी पासून ह्याच्या आईबापाची बांधणीत शशाच्या हो आणि हो का भाऊ मी शेवटचं तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या शशाचा एवढा पुळका असेल ना तर मी माझा बोरा बिस्तर आवडील आणि सासरवाडीला जाईल बसा त्या शशाला घेऊन. आताच माझा निघ दुसरं काय तुला ठिकाण नाही वय गेलं की सासरवाडीत आणि काय काय माणसं ना गेलं की लेकीच्या गावाला आवाज पुन्हा सांगा तुम्ही संबंध चांगलं ठेवल्यात सगळ्यांचं- सासरवाडी सोडून तुला काय दुसरं ठिकाण नाही वय सासरवाडी शिवाय चालला सासरवाडीत बोऱ्या बिस्तारा घेऊन आणि तुझा सासरवाडीत आणि तुम्ही लेकीच्या गावाला अर हे पागलखाना झालाय खरंच घरात गाना मी इथं थांबलो म्हणजे मला हाऊस नाही बाळा मला धाकटा जावाय रोज बोलावते आता पण म्हणतो नको इथं वाटोळ व्हायला म्हणून थांबलोय ते हलकट दाखवा लाडाचा झाला होय का बसलो आता जा नाही पहिल्यापासून त्याचा लय जीव माझ्या होय ना हो हा हाय की तांदळाच्या शेतीला दारी द्यायला लावली आम्हाला रोपा लावायला लावली हिस्सा मागाय आला कसं होतच भांड्याला भांडं लागणार मग तसंच रामभाऊचं बी होतच पण सांगायच तुला म्हणणं तू सासरवाडीला जायचं म्हणजे एवढं तापायसारखं कारण नाही जावं अरे लिकीला मी 4 दिवस नेलं ना तुझ्या काकीला हा संध्याकाळचं हळूहळू मांजराच्या पावलानी जावाय मागच्या दाराने घरात यायचं तर आणि मग जेवायच्या वेळेस मग दिसायचं मला कसं काय जावाय बाबा
काय नाही कर म्हणा. दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडं पाच. एकच वाजवेल नका लबा केलं तर. माझी तक्रार माझ्या लेकराला सांगायला लागलाय. ह्यांचा गुण सांग का तुम्हाला? तुला सांगू का ह्यांचा गुण काय ती? अरे तुझ्या काकीला नवी नवरी असताना ही पंचमीला म्हणून न्यायचं आणि म्हणायचं आता की ते रक्षाबंधन 3 आठवड्यांनी तरी आली. नेताना गोड बोलायचं 3 दिवसात पाठवतो. 3 आठवडे ठेकायचं. धपक्या पावलांनी जाणार तुझा बायकोची गाठ घ्यायला. 4 बाऱ्या येणं बरं दिसतं का पुरील न्याया म्हणून नेलं म्हणजे मी सगळं संच मी होच नाही ना. मी म्हणायचो ना नेत जाऊ नका. अरे लाका लग्न नवीन माझं झाले तर तुमच्या दोघाचीच भांडणं लागल्यात वय. तोंडवर करून बोला ना. एका फायटीचं जाडवा करेन तेडवा करेन. हा आपला रागला बेकार आहे. अहो नका अण्णांना असं टाकून बोलू तुम्ही. तुला म्हणतोय बोला शकतो काय? बरं का थोडंसंच भाव मीठ कमी नाही तर मावशीनं असं जे मटण केलं का नाही हे तो गिळून घेतलं काय? मग मलाच केलं की. ह्या लेकराला ठेवलं होतं. म्हणजे आता मावशी म्हणले काय नको ठेवू खाली. माझ्या वाटणीच घातलो याला खायला भाऊ. त्यांनीच घेऊन खाल्ला असेल. मावशीनं दिला असेल त्याच्यात. होय. काय बिघाडते? भाऊ तू म्हणल्यात माझ्या बरं. कुठं भाऊ कोणी येणार नाही. तपली तू तुझी भावकी घेऊन जा. तुझा का तुला आई बाप नाही तू आहे का ना? मी बाळू सुभाषराव पाटील ह्यांनी त्याला शब्द दिलाय. गाना त्यांनी पोरगी बघून ठेवलेली. माणसं बी या म्हणल्यात. फक्त प्रतिष्ठित माणसं घेऊन या म्हणल्यात. आम्ही जातो होकार देतो. संभळायशे होऊ दे ना एखादं चांगलं. अहो नका राव भाऊ ह्याच्या भानगडीत पडू राव. तुझ्या लग्नाच्या वेळेस आम्ही जर असंच म्हणत बसलो असतो तुझं लग्न झालं असतं का? मी काय ह्याच्या उंड गावतो काय? आम्ही उंड गावतो काय? अरे त्याला बी लागली नोकरी हाय ना शेती. तू बोललो का? ह्याची कंपनी बंद पडणार. शेती पण गारवणार ह्यो. आणि तुझ्या गावातली सगळी मिली होय प्रतिष्ठित लोक. त्यांनी दाखवलं होतं मोबाईलवर फोटो पुरीचा. पण मी म्हणलं नाही आमच्या भाऊंला जेव्हा दाखवील आणि जेव्हा भाऊ हे भरतील तवाच. अरे शशीला महत्व रामभाऊचं कळतं बघा. तिरायत माणसाला रामभाऊचं महत्व कळतं तुम्हाला कळा ना. जाळताय काय मटण खाल्लं? नाही खाऊ द्या. शशीला पक्क कळते की एवढाच माणूस मार खाण्यासारखा आहे काय जरी आपला अंगावर आला तरी. कोण मार खाणार? म्हणजे मी ऍडव्हान्स मध्ये तुला चोप दे ना का ना. जाऊ दे गाना. चांगलं सांगणे दिवस नाही राहिले. असं हो असू दे बाबा. तू काय कर माहितीये का? जेव जा. काय जेवायचं? काय काय खाऊ? आर जे असेल ते खाणं काय संपलंय रामभाऊच्या घरातलं? भात राहिलाय. राहिलंय जा भात खा. आणि परत काकेला म्हणाव अजून स्वयंपाक बनव आणि परत जेव. भात खात तुम्ही. हा तू मटण खाल्लं ना? असू दे असू दे का ना. पुण्यकर्म करावं. हो. परत करेल की काकी. कुत्र्याला घातलं तर पुण्य लागत. अण्णा इतकं तोडून बोलू नाही. शशी म्हणजे आम्ही कुत्र आहे का? जा गावातनं फेरफटका मारून ये. तुम्ही चुकू नका. अरे जा की. जावय बापू खरं तुमच्या भल्यास सांगतो राव. हिला पण होती वाईट राव. कर भला तो हो भला. मला शिकवायचं नाही कोणी. करा करा. आमिर भाव. आमिर भाऊ होय. कोण आहे? काय आमिर भाव? आता लागलाय ना. काय राव बांधा राव हुडकत आलो तुम्ही इथं बसलाय वय. इकडे इकडे इकडे. तुला लागलाय ना? नाही आला का शशी तो काळा जरा गोगल घालून आलाय. पडला का नाही तू? असू दिसतंय का त्यातलं काय? नाही काय नाही लागलं. घरी गेलतो तुमच्या. अरे मला सांग तू आज जाणार होता ना पोरगी बघायला? हा तसं इकडे काय करतोय? तसं असतं का तवा? एकटा जाणार आहे का मी तवा? एकटा म्हणजे? तुला घेतल्याशिवाय जाईल का आमिर भाऊ? मला घेतल्याशिवाय. भावी आहेत की. अरे बाबा तुमच्या घरी गेलतो. हा. वहिनी म्हणल्या रानात काम करतेत म्हणून. मग इकडे आलो बांधून हुडकत आलोय तुम्हाला. अरे भाऊ बी आहेत की तुझ्या संग मग? काय करायचंय भाऊनला ह्यांना? का? जीवातला जेवलं तू असल्याशिवाय मी जातोय तवा. अरे येडाय काय ती मोठी माणसं राहिली सोडून आणि माझ्यापाशी काय? सगळी डंग राहती. तरुण आहे का माय बरं कोणतरी? मग गाणं की गणाचं नाव काढू नकोय बाबा. का? अजिबात काढू नको त्याचं नाव. डावात माथाळा आहे मध्येच. आणि काल लय रे म्हणत होता गाणं चलकी चलकी. आता काय डावाचं मात्र म्हणतोय? नातेसंबंधामुळे जवळ येत नाही का? मग त्याला नाराज होईल की तसा. काहीतरी आणखी खोड करेल मोठी. मानायचं असतं तसं नुसतं गडीबारा करता. तूच माझा जीव लग आहे मला सगळं माहिती आहे. फक्त त्या माणसाला म्हणता येत नाही मला तसं.
मी येऊ म्हणतो सची तू येऊ तुम्ही जर नाही आला ना तुम्ही बाकीचे न तू तर मी लग्नालाच उभं राहणार नाही. आता काय झालं शशी मला अरे भिजवा नाही लागले. भिजवानाचं काय कौतुक आहे तवा मागं राहिल्यावर मी म्हटलं तर भिजवू लागतो बघा. हो देव शपथ. बंद कसल्या परिस्थिती चल बाबा माझ्या संगती. मी काय म्हणतो गणाला गेला का जोडीला. नको रे बाबा त्याला तर अजिबात नको. पहिला 7 लाखाला चुना लावला 2 लाख रुपये मी कन्सेशन देतोय तरी 5 लाखाचं नाव काढत नाही त्यो. अजिबात येऊ म्हणतोय 100% यावंच लागल. मी इथं बसेल. ए गप्प रे बाबा नको तुला का मी तू असं कर जा पुढं मी आलो फ्रेश बिश होऊन कपडे बिपडे बदलून ये तुम्ही. बघ लागा दही देणार नाही ना. अरे यार काय शशी लागा तू भावायला का माझा. त्यांना उचलून नेलं मी माघारी पळील. नाही शशी येणार मी लाका तुझं लग्न आणि लाका मी मागं थांबतोय लाका सगळी काम धंदा सोडतो. कपडे नाहीत ना भरली. नाही लाका नाही ऐक आता गॉगल घालू नको बरं का नाही तर परत पडशील तिथं. मी जातो फ्रेश बिश होतो कपडे बिपडे घालून तुला जातो पुढं. आमिर भाऊ आता कशाला कपडे बदल तू 1 नंबर कपडे आहे ती. शान आहे का शशी हा आला का पाहुण्या रावणाच्या जायचं असं जायचं असतं वेळेला का शब्दा विश्वास ठेवून पुढे जा तू दही दिलं ना मग. अरे का शशी तू नका टेन्शन घेऊ जा का तुझ्या आधी मी तिथे येऊन बसतो जा. अरे तू जा फक्त टेन्शन घेऊ नका आलो मी लागू व्हायचं काम करू. संध्याकाळी आल्यावर बघा शशी तिथं आल्यावर मला रात्री यायचं तू भिजवायला 100%. जा तू लगेच येतो मी जातो लगेच येतो जातो तर. नमस्कार. कसं काय पावलं प्रवास झाला. अहो, काय सांगायचे आमच्या जीवाच्या आमदार पहाट निघालाय तुम्ही. हे रोड आहे का काय आहे? सगळे खडे हातारले रस्त्याला आणि शिवाय उसाच्या टायल्या वाहत्या त्या कधी पडतंय अंगाव का मरतोय का काय नको झाला आम्हाला प्रवासात. ह्याच्यामध्ये माझ्या बरगाड्या हल्ल्या सगळ्या दुखायला लागला. बर हे रामभाऊच्या गाडीचं सगळं तारा उघड्या पाड्या उघड्या टायर तसलं घेऊन यायचं मड म्हणजे 3 वेळा पंक्चर झालं. बाळो मला माहिती आहे या परिसरातला रस्ता एकदम खराब आहे म्हणून टायर पण मी खराब टाकून आणले. का हो सुभाषराव. नाही तुम्ही पोरगी बघायला आलाय का रस्ता बघायला आलाय. काम चाललंय म्हणले उकडणारच की. त्यांनी विचारले प्रवास कसा झाला मला सांगाय नको. आणि नवरदेव तुमच्या घरातला नाही ह्यांच्या घरातला नवरदेव बाळो, त्यांच्या जण काय पुढारपण करत फनगाडा असं उभा करून चाललंय मला पाहुणे. कशाला आणलं इथं माझा मी घरी जातो. बसा. बर पाहुणे तुमचे ह्यांचे काय ओळख पाहुण्याचे. हे माझे धाकटे बंधू मुलीचं चुलतं मुलीचे राम राम. बाळा नाव काय तुझं. सिद्धी प्रकाश मोरे. सिद्धी वा छान नाव आहे. अरे पोरगे नाकाडवाल्याने चांगली बरं का. चांगली मोरे साहेब मूळचे कुठले तुम्ही. आता मूळचे आम्ही तसे जावळीचे पण 3 पिढ्या आम्ही इथंच आहे. मी जावळी खोऱ्यातलं. हो वा. हे मोरे जावळीचे आणि तुम्ही बारणपूरचे. जगताप मूळचे. मग मोरेचं घराणं म्हणजे गुतत लय लांब सडक घराणा निघाला मोठा. तसंच असतं. बर पुढं काय शिकायची इच्छा आहे का थांबायचंय का पप्पा म्हणतील तसं करायचं का लग्नाची आहे का तयारी तुझी. शिक्षण विचारा. ए बाळा शिकली काय तू मला कळून द्या. बीकॉम बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणजे तुम्हाला माहिती का. काय माहित ग बस. धमार राहू तुम्ही आम्हाला कशाला आणलंय मग. मी 500 वाटाणं टाकणार होतो मला सांगा पेड नारळ एखादा पिसा नाव निवळ उंड अवंतर चर्चा नको. चला ए पुरे पोरगा बघून घ्या आताच. परत म्हण नको मी बघितला नाही ना असलं झालं मला तसलं खपत नाही एकदा. आणि कसं आहे माहिती का मी पहिल्यापासून मला थोडी सकाळची व्हायना पण याची सवय नाही का माझा अंग थरथर कापतो. तुम्ही म्हणसाल पिऊन कसा आला माणूस पण मी जरी पेत असलो ना या तिघांच्या पेक्षा मीच हुशार आहे म्हणून पुढच्या तोंडाला आहे मी. आणि मला काय वाटतंय एकमेकांना जर पसंत असेल रामभाऊ तर लय वेळ लावण्यात तर काय अर्थ आहे. 8 दिवसात बार ओढवला काय. हीच मी म्हणणार होतो. काय माणूस सुभाषराव पुरीचा बाप आहे त्याला तयारी करायची असते. मंडप घालायचा आचार्य ठरवायचा पाठी कुंडी कार्यालय तुमच्या बापाचा बाजार आहे काय. साध्या पद्धतीने करायचे पाटील लग्न. साधन आहे तुम्ही का बसा. सुभाषराव म्हणतात ती बरोबर म्हणतायत. पोराचा काय कामारतोय खर्च करायला. अरे गोंधळ घालू नका रे. कसे पाहुणं आपण पसंती आणत्या ते ठरवूच. कसं काय मुलाला काय विचारायचंय का. तुमची कन्या जशी सुशिक्षित आहे तसा आमचा पण पोरगा सुशील आहे सुशिक्षित आहे. तुझं BCom झाले पोरगा BA झालाय कंपनीत परमनंट जॉब आहे क्षेत्र आहे. पण तुम्ही सांगितलं किंवा 4 प्रतिष्ठित माणसं घेऊन या. मी आमच्या गावचा
लबाड बोल नको, तुला माहिती का जमीन आहे का काय त्याला? मला माहिती. कुठं वॉचमॅन म्हणून कंपनी तर कशाला काहीतरी सांगतोय रामभाऊ. आपण सत्य बोलायचं. सत्य. तर विषय खोटं असा आहे. बोललेलं मला आवडत नाही राव. काय असेल ते खरं सांगा. काय म्हणतात काही चालले आमची आता या चर्चा. पाहुण्याला दमनी म्हणतोय बायको वाट बघत असेल, चला की घरी. अहो लग्नाचा विषय थोडा उशीर होणार ना. कार्यक्रम आहे, लांबला बी कार्यक्रम आहे, होईल, थांब. तर पोरगा पण सुशील आहे, तुझं BCom झाले, आमच्या पण पोराचं BA झालेलं आहे, कंपनीत कामाला आहे, क्षेत्र आहे आणि निश्चिंत राहा. तुम्ही म्हटला की 4 गावची प्रतिष्ठित माणसं घेऊन या म्हणून आलोय. हे आमच्या गावचे पोलीस पाटील बलभीम पाटील, मी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप, माझं नाव तर तुम्हाला माहीतच असेल. हे आमच्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव आणि हा आमचा मित्र परम मित्र. मित्र लांब ना, माझा काय अर्थ ह्यांच्या घराचा माझा संबंध नाही. मी लांबचा मित्र आहे ह्यांचा. अरे मित्र जवळचा असो नाही तर लांबचा असतो तो मित्रच असतो. पण काय कुत्र्यानं सुभाषराव कळत नाही, त्याला तोंडाला लगाम घाला नाही तर मी शिवीना दाबणार नाही तोंड. बर आता काय करा पाहुणं, आता कसं मुलगी पण सगळ्यांच्या समोर पसंत ना पसंत पोरगा होकार बघून देणार घे नाही. शेती, हे पोरगा बघून घे. हा आमिर भाऊ पुरगी कशी आहे रे? शशी, अरे तुला लग्न करायचं, तूच बघून घे ना नीट. मला आहे पसंत, पण तू म्हटला का नाही होय, मला कॉन्फिडन्स वाढेल. शशी खरं सांग का, पोरगी तर एक नंबर आहे. नाही बी विंचील. हे मला याड लागले होय. मी काय म्हणतोय, असलं सगळं जुळून आलं असलं तर भाऊला सांगा की उद्याच केलं असतं तर. अरे याडा बिडा झालाय काय, मोठी बघून घेतील की गप्प बस. माझं कसं आपलं होईल तेवढं लवकर शांत. होईल. परत मी हो का सगळं खणखणीत ना जिथलं तिथं समोरासमोर आणि मी काय म्हणतो, हा सूर्य आणि हा जयद्र. आजच मुलीचा निर्णय घ्या आणि उद्या तर कळवून टाका. काय भावला ते काय आणला का प्याडा का खणणार आणलाय का वटी आणली का लगेच निर्णय घ्यायला बाबा. तुम्ही आखली वाईज वापरत जा सुभाषराव. बाळासाहेब तसं नसतं. हल्ली लग्न मोडणारी माणसं लय झाली ती, जमवणारी थोडी झाली ती. काय झालं पोरे पाहुण्याला काय संशय असला तर म्हणून टाकते पोरगा खणखणीत आहे. खानदानी माणसं आहेत. अहो थांबा, काय झालं, आम्ही येत होतो, गाडी पण पंक्चर झाली आणि त्या गाडीतील जे काय पीस नारळ पुन्हा त्याचं काय असतील ते पेढे ते दुसऱ्या गाडीत गेले, गाडी चेंज केली ना आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला. पण आपण ज्यावेळेस आपण सुपारी फोडणार त्यावेळेस मात्र सगळा सुपारीचा कार्यक्रम याला धरू नका राव. सकाळी सुपारी नंतर साखरपुडा की लगेच हळदी की लगेच लग्न. हा तसं करू आपण. भावळाटपणा तुम्ही खर्चाचं काहीतरी वाढवू नका. बरं, रोज तुम्ही मदत करणार आहे ना भाऊ. पाहुणं उद्याच काय ते तुमचा निर्णय कळवा, मुलीला पण विचारा कसं आहे तिला नांदायचंय आणि उद्याच कळवा तुम्ही. आता कसं आहे, ठीक आहे, मुलीला विचारतो, बंधुराजांना हा. संध्याकाळी विचार करू, घरगुती चर्चा चर्चा करू. बाकी बिरकी गोळा करा, गाव गोळा करा, सगळ्याला विचारा. गडबड करायची नाही, लेकरून आणायचंय आपलं. हा तशी गडबड करून चालेल का? आणि आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. आता मुलीला बी मुलगा पसंत असणारच आहे. नाही ते आपण मनाने उद्योग करायचा नाही, त्यांच्यावर सोपवलं. बर चला मग येऊ का पाहुणं. आलेल्या चहा पाणी झालेलाच आहे. चहा पण सुंदर होता. जाता जाता आम्ही पण तुम्हाला निरोप कळवतोच, आम्ही ठरवतो जाता जाता. निरोप काय तुम्हाला लगेच उत्तावळा नावरा तुम्हाला पसंत जिलती मुलगी, त्यांच्या निरोपाची वाट बघायची. पाहुण्याच्या समोर गॉन्ड्रेड घालू. चल लगेच व्हाय म्हणायचं नसतं, नाही तर मग त्याला भिकार आहेत. बर येतो पाहुणा. येऊ का? हो चल बाळा, जाऊ का बाळा? तिला मोकळ्या हाताने आलो. पाहुणं हे मोबाईल नंबर द्या की तुमचा, म्हणजे होकार नकार तुम्हाला कळवतो मी. घ्या. हा पुढे घे. 99 येत. दीदी आवडलं का मुलगा तुला? पप्पा तुम्ही म्हणाल तसं. नाही, तुझी पसंती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. पप्पा तुम्हाला आणि काकांना जर पसंत असेल तर माझं पण होकार आहे. म्हणजे तुला मुलगा आवडला, पसंत आहे. पसंत आहे तुला मुलगा म्हणायचं. करून येते पप्पा. हो ये ठीक. दादा मुलगा नेमका कोणता होता? अरे मुलगा ती काळा शेटवाला, कानात बाळी बिळ होती, बांधून पाडलेलं पोरगा होता ती. दोन्ही मुलं आपल्या दीदीकडे बघत होती, त्यामुळे मला शंका वाटते. नाही बघत होती, आता ती सगळीच बघत होती, ती म्हातारा बी बघत होतं. म्हणजे ती काही नवर दिवस झाला का आता तुला चष्मा कुठे?
चष्मा हाय विसरलो घालायला. अरे मला वाटलं पांढऱ्या शर्टवाला मुलगा असेल. नाही नाही ती वय पोरग आता 2 लेकराचा बाप दिसतो ती कवडं बांधव पोरग असतं माहिती मला ती नाही पोरग रस्ते शंका घेऊ नको आता आपल्या दिदीचं चांगलं होतंय बघ. काळ्या शर्टवाला मुलगा चांगला आहे. हा चांगलं पोरग संजू शेठ हा आपण दुसरे सांगे वांगे भांडणं करणं चुकीचं आहे बरं का. आता हे तुम्हाला कळलं पाहिजे राव. खुशाल बोकांडे बसला राव माझे पाठाण दुखली आणि हण संडूला आला का काय जाता तुकडा मारतात तुटस तर मारतावे मला. मला जी तुम्ही बिघरी करून जे आपटलं ना ते मला कळलं नाही खालतं होतच कळा ना. अरे मी ताना तर तुटू नाही म्हणून तुम्हाला मारत नव्हतो मी मार खातो तुला का. मी वाचले म्हणून नका काळजी करू मी रिटतो बाकी नाही खा. 2 ठोकं टाकलं ते चांगलं हो संजय शेठ प्रेमाने माणूस देतोय खा राव. अहो प्रेमाने देताय मग काय बुसकाट देताय प्रेमाने देते 5 रुपयाचं घेतलं आणि तीच आलं का. तुम्ही ह्या मंगळवारी आणलेले बेळ पुढच्या मंगळवारपर्यंत पुरवता हे आम्ही देतो तुम्हाला खा. नाही असं बघतो त्या बेळीकडं आणि जी बेळी खातो. अरे काय लका काय माप काढताय आमची लका. जाऊ द्या हा तुम्हाला माहितीये का गावात काय झालंय. काय झालं नाही आणि काय होणार बी नाही ह्या गावात. आम्ही आहे तोपर्यंत झालंय म्हणून सांगतोय संजू शेठ. अरे सांगा की काय झालंय नक्की. शशा आलता गावात. अगं बया माझी गावची पनवती पुन्हा गावात आली होय. शशा गावात आला माझी शशानी बाहुनला इंटरनॅशनल पुढारी परत अध्यक्ष पाटील नेलं ना चौघांना पोरगी बघायला नेलंय. पुढे बघायला का हो ठरलंच मग त्यांचं. मला एकच आठवत शशा दिसला की त्याच्या तोंडाकडे बघितलं ना 7:30 आल्यागत वाटत आणि रामभाऊच्या तर माग हात धुवून लागती ती 7:30. पाहुण्याची पोरगी बघायला गेलो तवा सरपंच संडासात घुसलो राव मी ओढून मारलं गाडीत बसलो काचत होतो तरी ठोको टाकत होता का काय लाजा बिजा वाटते का नाही त्या. असू द्या जैशी करणी वैशी भरणी. अहो ह्या बघा ह्या शशा येण्याचं बी कारण आहे त्याला. रामभाऊचा डोळा शशाला पोरगी दाखवून चांगलं करण्याचा नाही मग असलेली त्याच्या नावावर जमीन आहे बर 4 एकर गावाकडे. त्याच्यामुळं हा माणूस त्याच्यावर टपलाय. त्याचं एकच धोरण ह्याचं लग्न लावलं की खर्च लिहिणार नसता. घोड्याला 20,000 बेंडाले 30,000 आणि जेवणाला 50,000 लाख झालं की 2 लाख मांडणार असे उलाद ही रामभाऊची. ती जाऊ द्या आणि मागच्या वेळेस 7 लाखाचा गोळ केलेला बिचारा राव गणाला नुसतं सांगितलं त्याने माझ्या अकाउंटला पैसे येतो राव 7 लाखाचा कपडा केला. 7 लाखाचा कार्यक्रम करून टाकला. मिळाले ना ते पैसे मिळाले ना मिळाले माहित पडलं मिळाले पैसे. बर तुम्हाला दाखवले का मोजून 1 2 3 आल्या का बाद झाले की. ग्रामपंचायतच्या सही पुरतं काका तुम्ही गावाची खबर बरी तुम्हाला बरं म्हणजे मला समजलं म्हणून मी काय समजलं तुम्हाला अजून मला सांगा बरं. 7 लाख रुपये परत केले म्हणून. पैशाचं नसलं केलं तर तुम्ही देणार का बरोबर. नाही ओ काका तुम्ही आमचा भत्ता खाणार आमच्याकडून जेवण खाणार आणि कौतुक कुणाचं करणार विरोधी पार्टीचं. मग असं करा की आपलं चंबू गबाळ आवरा आणि त्या पार्टीचा काय फरक पडत नाही आम्हाला. करू का तुमचा बाजार बंद करू का. नका बाजार बंद करू मी तुमच्याच पार्टीचा आहे. हा मग आम्हाला का नावं ठेवताय. नावं का ठेवते तुम्हाला कळलं का. तिघाला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळली हा हे राहिलं उपाशी सह्याला वारंवार. काका बरोबर तुमचं काम करणार की मी राहिले थोडं आता मी ते सगळं तुमचं मीच बघणार आहे. दर बुधवारी बाजार दिवशी गरीबाला पोट भरून द्या काय दार धरून बसलाय उठा. हा उठा. बरं ही कुठे बांधलंय. गाय रानात आहे. आम्हाला उठवलं आम्ही उठून जातो. ऐकून घ्यायचं उठून जातो आम्ही कष्ट करून बांधले. हो मग घाम गाळला मग मान्य काय केलं काय मला सांगू नका. आता ऐक लक्षात ठेवा इथनं उठवलं आता ही अतिक्रमणात येते. संध्याकाळची शिबे संध्याकाळची शिबे लावणार. चल आता गिराईक करा की जेसीबीने तू करतो बघतो मग. 5 रुपयाचा पुडा कोणतरी घेणार आणि गिरायकात चालायचं. काय माणूस काही सरकारी जागेत नाही. सरकारी जागे कसे काय साहेब आता किती ठिकाणी अतिक्रमण झाले ते तिथं नाही पण गरीबाच्याच माग काय तुमच्या बुडाखालचा आधार कार्ड पहिला आणि निवडणुकाच्या टायमाला नुसतं गोंड घोळत येता की मत द्या ना. आता दुकानात नाही बसून दिलं की कशाला नकर पाहिजे तुमची एवढी. कशाला बोलवले. अरे मॅटर तसं झालं. अरे
मग काय अरे त्या दिवशी शशीला पोरगी बघायला नाही गेलो. ठरलं होय. अरे कशाचं काय ठरलं वय, त्या पोरीकडच्यांना वाटलं की मीच नवर देवय. काय अरे मग काय तर त्यांनी नंबर घेतला माझा आणि ती पोरगी काय करते मला चॅटिंग करते. तू कशाला नंबर दिला तुझा? अरे येस नो आहे का नाही ती सांगायसाठी त्यांनी नंबर घेतला होता की बाबा हो का नाही हो कर नकार कळवतो म्हणून. बरोबर त्यासाठी मी नंबर दिला. पण ती पोरगी रातभर मला मेसेज करते आणि फोन बी करते. म्हणजे नवर देव तुला समजायला लागली काय? समजलं यार. हो चॅटिंग हो तिचं मेसेज एवढी बोलली अरे तिला मी म्हणतोय का मी नवर देव नाही नवर देव दुसरा. तू शशीला सांगायचं ना का? अरे त्या पोरीला मी म्हणलं की मी नवर देव नाही तो शशी नवर देव आहे. तर ती म्हणती तुम्ही माझी चेष्टा करताय. त्या पोरीला मी सांगितलं. ऐक की पुरीच्या बापाला तू सांगितलं नाही का? अरे त्यांना नाही आम्ही त्या पोरीचं सांगतोय मी. कसं सांगणार तुका बावलं घरी? अरे पण बरं ऐका आम्ही मी काय म्हणतोय तू शशीला बोल की. अरे छोट्या शशीला कसं बोलू मी? शशीला जर बोललं त्याचं तर एक तर लग्न जमतंय का मला सांग. कधीच्या काळात लग्न जमलंय आणि त्याला जर कळलं हे असा गोळ झालाय अरे जीवच की दिल तो. ऐक की तू कुणा गावात सांगितलं नाही ना? पप्पा ही गावात सांगण्यासारखं. आमिर तू टेन्शन घेऊ नको, शशीला आम्ही समजून सांगतो. अरे टेन्शन घेऊ नको म्हणजे ती पोरगी मला सारखी फोन करते. बायकोला जर कळलं असं उद्योग चाललाय माझा जाईल ना पोराला घेऊन माहेराला. बरोबर आम्ही लागा टेन्शन येऊनच केला. बरं आम्ही असले नंबर कशाला द्यायचा लागा तुला? मला माहिती जाऊ दे. आम्ही काय करतो तिघ जण लगेच शशीकडे जातो, शशीला गाठतो आणि हे झालेलं सांगतो सगळं. शशीला नका समजून सांगा बरं. तू काही टेन्शन घेऊ नको. मला खाली टेन्शन आलं. तू नको टेन्शन, आम्ही आहे ना का? तू घरी जा, आम्ही शशीला बघतो. शशीला समजून सांग. हो जात. विश्वास आहे ना आमच्या. तू म्हणून तर तुम्हाला बोलावलं का? आवडत खेळ झाला. बघ लवकर. दुसरा शर्ट आहे का तुझ्याकडे? फोट घेतो की आता शशी भाऊ लका लका हे तर थांबलाय व्हय. तुम्ही कसं काय इकडं? कस काय इकडे म्हणजे फोटो सेशन. फोटो सेशन? हा या पुढे ये जरा पुढे ये जरा शशी. पुढं हा काय चाललंय तुझं? फोटो सेशन. नको करू फोटो सेशन, आमच्या तिघांचं ऐकल्या विन तुला टेन्शन. टेन्शन येते मला तेव्हा. आता अक्षरात पडायचं राहिलं फक्त. तुम्ही कपडे शिवाय टाका. त्याचं काय झालंय माहितीये का शशी? त्याचा असा मॅटर झालाय. मॅटर छोटे सांग. शशी तुम्ही परदेशी पोरगी बघा गेलता का? हो गेलतो की. त्याचं असं मॅटर झालाय. मॅटर तू केलं पोरीला पसंत हो आणि पोरीने केलं आमिरला पसंत. आमिरला पसंत केलं? मग असा विषय झालाय. माझ्याकडे बघून हसली या. अरे ते तुझं म्हणणं झालं, पण त्यांचं म्हणणं काय तुला माहितीये का? पुन्हा त्यांचं त्या पोरगी इथलं काय म्हणणे? पोरगी आमिरवर बोलती या चॅटिंग वर. हे हे काय माझा भाऊ म्हणून बोलत असेल. आम्ही काय चेष्टा करतोय, खरं खरं सांगतोय तो खोटं बोलतोय का? काय तर चॅटिंग वर रोज बोलतेत का? लग्न माझं आमिरचं बोलायचं काय संबंध आहे? मग नंबर कोणा दिलता? त्याला काय तो निरोप द्यायला पुरतं काय होते नंबर दिला मग कोणाचा? ती मग काय निरोप कळवायसाठी आमिरचा दिलता नंबर. पोरगी आमिरवर बोलती या. लग्नाचा हिशोबाचं बोलत असते. हे असले हिशोबाचं बोलत असते काय? जाऊ दे विषय आता सोडून दे विषय. शशी तू लग्नाचा विषय ती त्या पोरीचा तरी सोडून दे. लग्न काय दुसरीकडे बाबा लग्नाचा विषय सोडून द्या असं म्हणू नका बरं का. एक तुम्ही कसं बसं पावल्या जोडले सगळ्या दुनियाला माहिती आता, गावाला तर सगळ्या माहिती झालंय. अरे पण ती पोरगी आमिर संग चॅटिंग करते ना लागा, बोलते त्याच्या बरोबर. त्यांचं चाललंय कशाला काय कशाला सांगतोय अजून भेटायचं नाही ते? भेटायचं चाललंय. मग मला तेच सांगतोय नको दे विषय सोडून मोकळ्यात कशाला काहीतरी करतोय. नको टेन्शन घेऊ नको. ऐकी शशी कशाला मोक्यात आमिर बोलतोय नको त्या डावाडवळ करू मध्ये. काय तर काड्या ओढू नका. खरं सांगतोय लागा शशी. अरे हे लग्नाचं कॅन्सल का असलं काय बोलू नका. अरे आपण दुसरं स्थळ बघू. दुसऱ्या तळाचं नाव सुद्धा काढू नका. शशी ऐकी हे लग्न मोडलं म्हणून समज चालून त्यांचं. चालू त्यांचं. आमिर कुठं आहे? आता आम्हाला माहिती आहे आमिर त्यांचं चालू आहे ते छोट्या त्याला सांगू नको ती हे उजी असते, त्याला सांगू नका की त्याने भेटाय बोलावली म्हणून सांग. यार ती खरं आहे का सगळं? टेन्शन घेऊ नको, आपण दुसरी बघू. आता काय टेन्शन घेऊ नको. आता का तोंड आणून घेऊ का? जीवलग म्हणून नेला मी गणाला ठेवून त्याला. अरे पण आता आम्ही तर काय करणार त्याला? नको नका टेन्शन. त्यात तुम्ही खोटं बोलू नका. अरे खरंच लागा सांगतोय आम्ही खरंच लागे टेन्शन. तिने त्या पोरीनं आमिरला पसंत केलं त्याच्यामुळे तुझा आणि त्या पोरीचा काही संबंध नाही. विषय सोडून वराडतोय काही तर आता काय येड आहे का काय? आता त्याच्या नशिबातच ती पोरगी आहे म्हणल्यावर काय? मी खूप शिला पोटात
तुम्हाला वाटेल खूप माझ्या केस लागली तर चालेल. भेटायचं पण ठरलंय डोक्यात नको लागा तू ऐक टेन्शन काय घेऊ नको. त्या आमिरला खून करशील नाही तर जाऊन लागला. त्यांचं आपलं चाललंय आपलं चालू दे. काय तू करू आपला नको विषय सोडून दे. तुम्ही ना आता सगळी शांत बसा. आता आमिरला सुट्टी नाही त्याचा खूनच करतो आता. डोक्या बिका पडलं नाही ना. कशाला चेष्टा करताय त्याची का तुम्ही? अरे चेष्टा नाही लागा खरंच आहे ती. खरंच मॅटर झालाय ना का? आम्ही स्वतः त्याची चॅटिंग बघितली त्या आमिरचं माहितीये का. आणि आमिर इतका नर्वस झालाय ना. अरे लय नर्वस झालाय तो. आमिर समजून सांगते अहो मी नाही. पण आता काय करणार? बरं आता 30 झालं ते झालं पण त्याच्या बायको आता त्याला घरात घेते का नाही कोणाच कळलं बिळलं तर. आमिर आहे का ना आमिर त्या पोरीला सांगते अहो मी नाही तो नवर देऊ तरी ती पोरगी काय म्हणते तुम्ही चेष्टाच करताय माझी. चलला का मग ती आमिरच्या घरी जाऊ ती काहीतरी करेल परत. आमरिया आमरिया बाहेर ये बाहेर ये. ही आमलादीच आहे वय. हळू बोल की. हळू काय बोलायचं पाठी सुरा खूप बसला. नाही काय नाही काय ऐकू दे वहिनीला बी ऐकू दे. अरे शशी गपकी असं असतं वय. माझी दाळ राहिली इकडे तुझ्या दाशिस्ती मध्येच. अरे शशी गपकी आपण नदीव गेल्या बोलू. काय करायचं नदीव तवा. अरे मी वय का बसतोय तवा यांच्या समोर सगळं सांगणार वहिनी समोर. शशी ऐक मी नदीव येतो तिथं आपण बोलू. काहीच नाही मला मी वहिनीच्या सगळं सांगणार आहे. ऐक तुझा घरात नका घरात जाऊ नका वहिनी 2 मिनिट ऐका. काय झालं माहितीये का? अरे गपकी शशी. नाही मी सांगणार सगळं. मला पोरगी बघायला गेलती. मी म्हटलं जीवलं काय म्हणून यायला नेलं जोडदार. मी दुसऱ्या कुणाला नाही गणा पावला तुझी नेलं नाही मी. आणि तिथं पोरगी बघितली आणि आता काय झालं जाताना नाही मी सगळं सांगणार आहे. ऐका मी म्हणलं ही म्हणले की काही निरोप कळवायसाठी कोणाचा नंबर द्यायचा. म्हणलं आमिर भाऊचा दिला मी काय बोललो नाही. आणि आता मी दुसरीकडं आणि ही ती पोरगी चॅटिंग करते ती. डोक्यात बुडतो आता. अरे शशी काय बी कसं काय बोलतोय तू? दुसरीत कुस्ती वही. अरे गप केला का तू का बस. तरी मी म्हणते फोनवर सारखं कुणासोबत बोलताय. अरे कोणा संग बोलताय म्हणजे व्हॉट्सअप मी वर. बघितलं की फोन लपवताय मी बघितलं की फोन लपवताय. तेवढ्या नाही झालं भेटायचं ठरलंय. शशी तू जा बाबा शशी. नाही कर काय चाललंय तुमचं? तुला वाटतंय का तसं? वाटतंय म्हणजे आता खरं सांगते. माझं लग्न जमवायचं तिथे पुढे जुगाड जुळवतोय तिथं. मला खरंच का काय दुसरं? तुझा का विश्वास नाही माझ्यावर असला का? विश्वास जर बसत नसलं का नाही असं कर त्या खिशातला मोबाईल कर. ए शशी तुझा तू घरी. खिशातला कसला मोबाईल? चॅटिंग दाखव की वहिनीला. तुझा तू घरी. तुला काय करायचं माझं मी बघून घेईन. दाखव की चॅटिंग कसं काय बोलताय दोघं ती. दाखव मला पण बघायचं. अरे तुला का माझा विश्वास नाही? विश्वास नाही म्हणजे मी पण बघते ना रोज कोणाबरोबर बोलताय लपून. साधा बोळा आणि वर डोळा. शशी तू झाला का? शशी जा तू इथं जा. जीवलग म्हणलो तुम्ही तर. शशी झाला का तुझा? चेष्टा करतोय अगं तू चेष्टा करतोय. नाही चेष्टा नाही नशीब फुटलं आता कशाची चेष्टा राहिली. तुला का माझा विश्वास नाही? मी असं करीन का? 10 वर्ष झालं मी पावल्या थोडा थांबलोय. याने एक जुळलं तर यानं मध्येच केलं बघा. नाही का मी तसं नाही केलेलं का? तुला शपथ तुला सांगतो माझी शपथ. मी डोळ्यानं बघती रोज. काय सारा शब्द घेताय कुठे? तुझा शशी तुझा घरी. अरे शशी तुला सांगतो का तुझा घरी माझा डोकं खाऊ नको. एकतर घरी आमच्या भांडण लावल्या. जा तू घरी. काय चोक्ष मोक्ष काय करायचं? काय नाही मी हानी लिहितच बघा. ए शशी मोबाईल काढ. सांगतो ना मी तुला जा इथनं. मारून टाका की मारून टाका. काय म्हणजे तू काय चेष्टा लावली काय? चेष्टा आमची भांडण लावल्या. अरे पण ह्याला काय अक्कल आहे का याला? माझ्या लग्नात वाटोळ झालं मी चेष्टा लावली वय. मग कोणी केलाय तवा? गुलू बोलताय की दोघे जण? खरं आहे गुलू बोलतात. रोज बघते मी चॅटिंग करतात कुणाबरोबर तरी गपचूप. अहो तसं नाही वहिनी गैरसमज झालाय तुमचा. तू त्याचं काय ऐकतील का? माझा विश्वास. मोबाईल काढायला लावा. मोबाईल दाखवा. तू झाला का? जा शशी चल राहून दे चल. जावा तुम्ही. तुला एवढा विश्वास नाही का नाही माझ्या? विश्वास राहिला. तुम्ही बसताय चॅटिंग करत. मी काय करू? मी काय बघू चालली मी माझ्या गावाला आता. ऐक ऐक तुला संध्याकाळी सगळं ऐक. तू भाऊंकडे चल तुला सगळं तिथं सांगतो वाटलं तर. काय करणार आहे भाऊंकडे जाऊन? अरे मी नाही का चॅटिंग कुठल्या पुरी बरं केली. काय तुमचं चाललंय तुम्हालाच माहिती. म्हणजे तू म्हणती मी चॅटिंग करतोय. मला तर काय बोलायचंच नाही. मी आता जाणार आहे माझ्या मम्मी. ऐक तुझा पाया पडतो. तू काय कर तुला संध्याकाळी तू ये भाऊंच्या तिथं तुला सगळं दाखवतो. मोबाईल माझा अख्खा मोबाईल चेक कर. दाखवा मला आताच. तुला संध्याकाळी ये तुला भाऊंच्या समोर मोबाईल दाखव. तू सगळ्यांसमोर चेक कर. आता सगळं डिलीट कर. चाल. अरे डिलीट नाही करत बाबा. मोबाईल तुझ्या पैसे ठेव. द्या. चला मी भीती भाऊंकडे. चला. अरे ऐकला का? संध्याकाळी जाऊ. आताच चला आताच चला. अण्णा हा बोला. सातत्याने मी गाण्याला बोलत असतो रागवत असतो. तुम्हाला पण वाटतं की एवढ्या तेवढ्या मी गाण्याला बोलतो रागवतो. गाणा मोठा झालाय गाण्याचं लग्न झाले. माझं पण प्रेम आहे. मी त्याला काय टाकून दिलाय का? पण सगळ्याच गोष्टी प्रेम आडवं आलं तर माणूस शेपात.
अरे बाळा मला पण वाटतं ना तू मोठा व्हावा, तुझी स्वप्न साकार करावीत, लवकर उठावं, तालमीत जावं. भाऊ मला माझे सगळे ध्येय दिसतात. मला ना असं काहीतरी करून दाखवायचं, असं काहीतरी करून दाखवायचं ना की भारत सरकार सुद्धा विचारात पडलं पाहिजे ह्या गाण्याला कुठला पुरस्कार द्यावा. रामभाऊनी दिलेलं फुल या अख्ख्या जगाच्या पुरस्कारापेक्षा मोठं आहे. मी तर तुला असं सांगेन, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा भी बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. हो भाऊ मला रजा घ्यायची आहे, मला प्रपंच सोडायचा, रान सोडायचे, मला रजा घ्यायचे आणि सामाजिक कार्य करायचे. आधी प्रपंच करावा नीट काय. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक प्रभूला तयाचे ह्या वाटे असं लिखुरू तुमच्या गुणी. आयला माझ्या गणाला नाव वाजलं तर तुम्ही तर प्रवचनच द्यायला लागला. नाही 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 लय गुणी अशी लेकर लाखात एकाला जन्मतात. आमचं भाग्य. बळ झाला सगळा. बोल झालं काय झालं. कशाला असला पुतण्या पळाला कुत्र पळायला परवडला असतं. नीट बोल. ए शश्या मला सर मारे ना हाताखालनच काढणार आहे एकदा. आता हाणू द्या हाणू द्या. काय म्हणतो मग मस्ती आली का तुम्हाला. असला दळपत्रा पुतण्या माझ्या पुतण्याला हेगड्या काय त्याला चुकतंय. झापडीचा आडवा करेन. भाऊ तुम्ही मागा सरा मी बघतो. माझी डाळी शिजायची तपली शिजवते बाई. अरे कवापासून आचार्य झाला. डाळी काय शिजवताय माझ्या घरात. मटणाशिवाय काय शिजत नाही. माझं लग्न होतं राहील का नाही अशानं. मग गाण्यात काय केलं. गण नाही मग आमिरने. नाव घ्यायचं सांगायचं माझ्या आमिर बद्दल बी नीट बोलायचं. ए नाही नाही असू द्या की काहीतरी आमिरने केलंच असेल. ए थांब. काय केलं आमिर. आपण पोरगी बघायला गेलतो का नाही तिथं नंबर दिला आमिरचा माहिती कळवत्याल म्हणून. आमिर ती पोरगीच कोण कोण बोलते ती. मी राहते का बाजूला. म्हणजे आमिरनं केलं. हनत नाही हनत नाही बॉस. सातवण नको रडू. बाबूला नव्हतं म्हणत आमिरला. सांगायचा मग नाव घेऊन बोलायचं ना. असं आणून नावाने तू डायरेक्ट शिवाय द्यायला लागला. आमच्यात कशी पद्धत आहे. गणाला मी सगळ्या माणसात एकत हानी पण माझ्या गणाला काय म्हणलं ना आम्ही सगळे एक होऊन हाणतो. आहे ना मग माझाच पुतण्या आहे. पण आता त्या दोघांचं कोण झाल्या माझं लगेच केव्हा व्हायचं. हे बघ तुला सांगून ठेवतो आमिर बद्दल सुद्धा नीटच बोलायचं नाही तर तो बाड हाणीन. हा हो हो मग का होय त्यो तसला जाय त्यो. ए असला तसला बोलला ना फटक्यातच तोंड सरळ करेन. अयो बघ आता गप. काय झालं आमिर. अहो भाऊ त्या दिवशी आपण पोरगी बघायला गेलो आणि त्यांना नंबर दिला नाही का होकार नकार कळवायसाठी माझा. तर त्यांना वाटलं की मीच नवर देव आहे म्हणून ती पोरगी माझ्या सगळं चॅटिंग करत होतो. काय नाही हिच बोलत बसतात फोनवर रोज बघते मी. हा फोन बघा आणि इकडे हा बघा आवाजच बंद कर. तू तर बोलूच नको. ए काय नाव शेव केला नंबर. भाऊ त्याला 500 अंगठण कोडण असू दे गप आहे पुढचं बोल नको. लपालपीच आहे सगळं. काय राव भाऊ मी असं करू तुम्हाला वाटतंय का. 2 दिवस झाले लॉक बी बदलले. प्राजक्ता थांब बाळा मी बोलतोय ना मधीचा बोला तुझी बाहेर सोडून मोरे पाहुणं काय. हा अयो आमिर हे बदमाची काय भानगड आहे. पिस्ता अक्रोड ठीक होतं पण बदामन बिदामन. अरे का मी नाही पाठवलं का ना त्या पुरीनं पाठवली ती. तुम्हीच पाठवलं असेल. ए बाळा भाऊ सगळ्यात शेवटचा मेसेज बघा. प्राजक्ता त्या मुलीनं पाठवलेलं आहे. मला तुम्ही आवडता लवकर निर्णय कळवा. इकडून थांब त्याकडे बघू नको. ए गपके इकडून आमिर काय म्हणला घरात बोलतो कळवतो. त्याच्या मधलं डिलीट केलं असेल. नाही थांब. ए आंध्या ए शन्या हे बघ काय लिहिलंय. प्रत्यक्ष नवरदेवाला विचारतो. मी नवरदेव नाही. बघ शशी नवरदेवाचं नाव आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ताई ताई लिहिलंय की त्यांनी. काय वाच नाही फाटका तो बाडबोडे. हा बरोबर आहे. भाऊ ती पुढचा मेसेज वाचा तुम्ही अजून मग तुम्हाला कळेल. वर काय लिहिलंय वाचा आता नीट. मग असल्या खरजुल्या तोंडाचा नवरदेव नको ग बाई. ए खरजुल्या तोंडाच्या तुला म्हणली पोरगी. मला नसेल म्हणली. कुणाला म्हणली. तिकडून चॅटिंग झालेलं आहे. असला खरजुल्या तोंडाचा नवरदेव नको ग बाई. हे तुम्ही मला आधी स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. मी फार मोठ्या गैरसमजात होते. अहो भाऊ
पुरीला नीट बघितला नसल शेव खर्जुला नाही पण डरजुला आहे. डरजुला आहे का? अरे डरजुला बारा आणि खरजुला सुद्धा लय बारा. ए डरबुजा खरबुजा इंटरनॅशनल पुढारी जगतापाचं घरी इथंच आहे का? हो हो मीच आहे. या पाहुणं या. ओय इकडे तुम्हीच आहे ना, ओळखलंय तुम्हाला. या या पाहुणं या, बसून बोलू या. ती तुमचं पेताळ कुठे आहे? तो पाटील कुठे आहे? आणि काय चेष्टा लावली का काय माझ्या मुलीची? काय झालं त्याच्यावर चर्चा झाली होती पाहुणं. ऐका तापू नका. 4 गोष्टी आमच्या ऐका, 4 गोष्टी तुम्ही सांगा. आता तुमचं ऐकायचं नाही, फक्त माझं ऐकायचं. नवरदेव कोणता आहे? ही काय नवरदेव? ह्यो नवरदेव आहे का? ती पेताळ कुठे आहे? तो पाटील कुठे आहे? तो चष्मावाला कुठे आहे? पुढारी मोठा पुढारी कुठे आहे ती? अहो ऐकून घ्या राव. काय ऐकायचंय? काय ऐकायचंय तुमचं? हे बघा मी पोलीस केस करीन. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. लय म्हणत होता बरगड्या मोडल्या हडकं मोडली. अरे तुम्हाला उभं राहता या नाही जाग्यावर आणि तुम्ही हे भाषा करताय का? पाहुणं तुम्ही तर लय चिडला राव. चिडू नाही काय करू? विषय मांडा तुमचा काय इथे, समजन असं बोला. अण्णा तुम्हाला काय गोष्टी माहित नाहीत. ह्यांचीच मुलगी बघायला गेलतो आम्ही. हा हा बघा. अरे बापरे सुभाषराव या, तुमचाच विषय चालला होता. या शशका पळत आलाय बोंबलत रस्त्याने सगळ्या. सुट्टी नाही रामभाऊच्या पुतण्याला, सुट्टी नाही रामभाऊच्या पुतण्याला. झालं त्याला समजून सांगितलं, त्याला चहा पाणी प्रसाद दिला. काय तारीख काढायला का काय? वा काढू का सुपारी फोडायला मग लग्नाची? थांबा. सुपारी फोडू, सगळा विधी करू, पण पोलीस स्टेशन मध्ये. काय पोलीस स्टेशन मध्ये? पोलीस कार्यालय चांगलं बघू की आपण. हो हो बघू की. पोलीस स्टेशन चांगलं का रे? ह्याच्यासारखं दुसरं नाही. आपल्याला रजिस्ट्री करायची नाही, 4 माणसात अक्षिद्र टाकायचे. सगळे 4-5 फणस आणू माणसं, पण पोलीस स्टेशन. रामभाऊ पाहुणं का डोक्यावर पडले काय? सगळा गोळ झालाय सुभाषराव. काय गोड झालं? काय सांगू तुम्हाला? कोटाला कोणाच लय गोळ झाला. काय सांगू तुम्हाला? या तुमचीच कमी होती. या पुढे या. काय झालं पुढे या? झालं काय कळून द्या माझ्या मित्राच्या दारात एवढा का पांढरा माळ केला? त्या पोरीच्या वडील आहेत, आपण बघाय शशीला पोरगी गेलेलं. त्याचं काय हितामध्येच हेंगाटले तर आमच्या सासऱ्याच्या वर झाले ती. मला सांगा तुम्ही नवरदेव कोणता दाखवला तो? कुठला कुठला नवरदेव? शशा कुठे? हे काय हे काय हे पार बाई माकड पोरग पोरग. अहो, असं बोलू नये ना देवाला. माकड तोंड आहे बाई ती. मग कसं नाही पोरग? आणि मग दाखवलं एक आणि दुसरंच पोरग आहे. ह्या मुलाला दाखवलं तुम्ही. काय संबंध आहे का? त्याचं लग्न झाले पोर तुम्हाला दिसते का समोर? तुम्ही काय डोक्या बिका पडलाय बाई? बरोबर आहे. आम्ही डोक्यावर पडलोय. तुम्ही सुधीत आलता ना, त्याच्यामुळे हे सगळा गोळ झालाय. काय बरगड्या मोडल्या गावचे रस्ते. पाटील तुम्ही काय म्हणला? की म्हणला काय म्हणला तुम्ही? रस्त्यात नाही 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 नाही. आमच्या मुलाचं एकदाच लग्न झालंय. आमच्या काही 4 मुलीचं 4 वेळा लग्न झालं. हा नवा कोरा नवरदेव आहे असं म्हणलं होतं तुम्हाला. पाहुणं आपण तुम्हाला तो मुलगा नवरदेव असं कोण म्हणले? विचारा की. मी म्हटलं हे बघून या पोरगा तुम्ही काय डोक्या पडला ही बघून त्या म्हणजे तुम्ही त्याच्याकडे हात दाखवला. असं मोहकम कसं काय बोलता? काय पुरावा आहे तुमच्याकडे? एकटा आलोय असं समजू नका. जुडपून काढून एका एकाला. अहो पण आम्ही तुमच्या नादीच लागलो अरे नाही. पुरीचं लग्न म्हणजे काय भावला भावलीचा खेळ समजलाय का तुम्ही? चेष्टा लावली काही तर तुम्ही. गैरसमज झालाय. बाळासाहेब कुठला नवरदेव दावला तुम्ही? शशी दावला का? अहो ह्या जे काय ज्ञान मिली गेले रामभाऊ बोल की ते पोराला गेल तू पोरगे बघाय म्हणून. ओ मोरे साहेब, माझ्या मित्रांनी हात केला पोराकडेच. ह्या पोराकडेच हात केला. तुम्ही दुसरीकडे बघितला असेल राव. ही पोरग हा ही पोरग वय हीच आहे. ही वाईट तुला पोरग. ऐका अहो हे बघा काय झालं असेल ते होऊन द्या राव पाहुणं. आम्ही माफी मागतो. सुभाषराव म्हणलं नाही उंडग्याच्या घरी नको जायला आपण पोरगे बघायला. ऐका हे बघा ती पोरग जर तुम्हाला पसंत नसेल तर द्या ना विषय सोडून तुम्ही. नवरदेवाला कशाला तुम्ही म्हणता दरजुला खर्जुला? अहो नव कोर पोरगा पाटील काका चूक आपली मान्य केली पाहिजे. बाळो ह्यांची पण चूक आहे. त्यांनी तिथं डायरेक्ट म्हणायला पाहिजे होतं नवरदेवाला पुढे बसवा, घ्या नवरदेवाला काय तुम्ही काय डोकं घाण ठेवली काय बुद्धी तुम्ही? आमच्या गावात येऊन आम्हाला धमकी देत आहे. ए बाळू मी बोलवी ना आता 100 पोरं. का आम्ही रात चालतो तुमच्या घरी पोरगे बघायला? दिवसा ढवळ्या पोरगे पाहिजे. बाळू आपलीच पोरगी असती तर आपण पण ह्यांच्यासारखीच भूमिका मांडली असती. गैरसमज झाला. ऐका माझ्या लक्षात आले सुभाषराव, बाळूनी चुकून आमिरकडे हात केला. पुरीचा गैरसमज झाला. चुकून नाही का पुरीच्या बापाने चुकीचा गैरसमज केला. पण तुम्हाला बी कळू नाही बरं का? असं का संघवाला उजवं कावा नेतात का? हे असं डांबरा का हो तुम्ही देखना पोरगा संघवाला घेऊन गैरसमज झाला त्याचा. बरं झालं मी आलो नाही, नंतर तर काय विषयच पुढे गेला नसता.
गबास हा बघा पाहुणं बघा मुलगी काय म्हणली पसंती कळवा होकार नकार कळवा आमकं तमकं हो का पुन्हा ही केले. मग आमिरनं काय इथं आमिरनं आमच्या काय सांगितलं की तुमचा गैरसमज होतोय नवरदेव शशी आहे. मग शशीचा बी फोटो पाठवला. मुलीनं तुम्हाला सांगितलं असेल हा डरजुला नवरदेव नाही हो का असला वेळ डरजुला नवरदेव नाही का ते मेसेजवरनच पोरीनं सांगितलं असणार म्हणून इथं भांडायला ते आल्यात. आणि पोरीचा बी गैरसमज केला तुम्ही लोकांनी. नीट विचारायचं नवरदेव कोण आहे. पण मी तो तिथं म्हणतो इस्त्रा पोराला काय विचारायचंय का नाही तर तुम्ही तर म्हणला आम्हाला पसंत आहे. कशाला तुम्हाला तरी दारू पिऊन आलाय ना हात तिसरीकडे धावलाय हाताने खेळ गेला. सुभाषराव रामभाऊच्या नका नादी लागू ही गायबानं पोर आहे जाईल तिथं आपल्याला अपयश बाळो माझ्या नादी लागण्याचा विषय नाही विषय गैरसमजाचा आहे. ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. आता डोकी फोडता काय एकामेकाची माफी मागा पाहुणं आमचं बाबा चुकलं तुमच्या लेकराचा अपमान झाला अध्यक्ष आमच्याकडून. हे सगळं गैरसमजूतून झाले. अण्णा गैरसमज नाही हलगर्जीपणा म्हणायला लागेल त्याला. अण्णा या लोकांनी पण म्हणायला पाहिजे होतं की नवरदेव कोण आहे नवरदेव पुढे बोलवा. आणि आम्ही पण काय म्हणायला पाहिजे होतं पाहुणं ह्या आमचा नवरदेव ही माणसाने उद्योग वाढवला कधी हे बघून घ्या म्हणला आणि केला आमिरकडे हात. बरं मी एक दारू पितो तुमची काय बुद्धी काय ठेवली का बोलून देत होता का तिथं असू तुम्ही द्या आम्हाला? आता काय करायची बघा. नाही नाही माफी मागतो पाहुणं आमचं बाबा चुकला आम्ही थोबाडीत मारून घेतो. आणि रामभाऊ मी 1000 वेळा सांगतो त्या पोराच्या फालतू धाज्यानं आम्हाला पाड नको. तुझा कोणीच तर तुझ्या मेहुणीचा पोरगा आम्हाला कशाला घेऊन पडतो ना. बाळू तुझ्याच मेहुणीचा पोरगा असता तर आम्ही असं नसतो. पण इतकं मोठं गाव एखाद्या टायमिंगला येऊन दे ना 10 वेळा अपयश येते म्हणजे का. अरे तरी अख्खं गाव म्हणतं हे पाहुणा दिसला की तुम्ही फसला. तुमच्या हातानं मी सांगत होतो बाळासाहेब ह्याला खटा खाऊन पुरा. ए पुरी त्या गोंधळात आमिरच्या कुटुंब उद्ध्वस्त झाला असतं माहितीये का. तुमचं मिटलं राव पण माझं काय इथं माझा काय खेळ बारीक झालाय का. अहो बाळू काका तुमचं मिटलं की पण माझं राव इथं काय झालं वाढीव काम झालंय सगळं. आता तुझा काय उद्योग झाला. हिला कुठे विश्वास बसतो ही म्हणते तुम्हीच बळच मेसेज केला असेल. नाही नाही वय नाही आमिर एक नंबर पोरग आहे बरं का. आमिरवर तुम्ही संशय घेऊ नका सोन्यासारखं पोरग आहे. ती आता त्याच्याकडे बघितलं ही पुढला बाप पुरीचा त्याला मी तरी काय करणार. गपचूप गपचूप बोलतात म्हणलं मी तरी काय समजायचं. तसं गपचूप बोलला म्हणजे काय त्याच्यावर संशय घ्यायचा. बाळा नवरा विश्वास ठेवावा गैरसमज करू नका लागा. नवऱ्याने तरी कशाला साईडला जाऊन बोलायचं. तरी मम्माला म्हणत होतो तसं पप्पा नाही करणार तर मम्माने काय ऐकलंच नाही. आमिर तुझं पण चुकलं बरं का. त्या मुलीचं तुला जेव्हा मेसेज येत होतं ना तू कोणाच तरी कानावर घालायचं होतं. कमीत कमी तुझ्या बायकोचं तरी कानावर घालायचं होतं. अध्यक्ष म्हणलं त्याचा गैरसमज होईल कारण असताना. अरे गैरसमज झालाच ना शेवटी. एक गोष्ट लपवायला 1000 गोष्टी लपवायला लागतात. त्याचा बिचाऱ्याचा काय दोष आहे राव. तो पोराचा मित्र म्हणून गेलाय तिथं का त्याच्यावर सगळ्यांनी संशय घ्यायचा. आता शेवट रामभाऊ कशाचं शेवट 1000 वेळा मी मिटवतो. कशाच्या नादी लागणार अजिबात लागा ऐका. शेषा सुद्धा असं आहे का नाही. अरे शेषा तुला जनगोतानी नाकारलंय हा तर पोरगी कसं पसंत करील. त्यात आपली गैरसमज. पाटील थांबा. तुमच्या आमच्या बी समाजात चूक असते. त्या मित्र बरोबर न्यायचा आणि त्याला विचारायचं हाय का पसंत तुला हाय का पसंत. आपलं पंचायत तुम्हाला करायचं का दुनियाला करायचंय. कशाला नेलं रे त्याला गाणं येत नाही म्हणलं कळलं पाहिजे तुला. ऐका पण न्याला ते न्याला बेकना मित्र संघ घेऊन गेलाय. सुभाषराव पाणी होता ह्याच्यावर. ऐका मी काय म्हणतोय मगाशी पण सांगितलं पाहुणं तुम्ही नवरदेव कोण आहे याची खात्री करायला पाहिजे होती. आणि आपण पण खात्रीनं सांगायला पाहिजे होतं की हा नवरदेव झालाय गैरसमज. आता पाहुणं एक हात जोडतो. पोरग चांगले शशी कमवतय नोकरीला पण आहे. पोरगी द्यायची असेल तर विचार केला तर बरं होईल. तुम्ही तिकडे जा कन्येला समजून सांगा बंधूंशी चर्चा करा. पसंत असेल तो होकार कळवा नसेल तो विषय संपला. हो का आता माझ्या मुलीचं मन खूप दुखावलेलं आहे. मुलगी काय लग्नाला तयार होणार नाही. तुमचं आमचं काय भांडण नाही. हा विषय इथंच संपवा. विचार करा ह्या बरं का लग्नाचं योगच दिसणार रामभाऊ. आमचं पण चूक झाली तुझ्यावर आलो. तुला म्हटलं होतं नको ह्याच्यात पडवा. अण्णा पण सांगतात नको ह्या भानगडीत. हात कशाला लावला तुम्ही. मला भी माझं पोरग दिसतंय बसलंय माझ्यानं. माझी काय चुकायला का माझ्या अंगावर येऊ नका. इथनं पुढे जर गेला ना हात बांधून बसायचं असं असं मध्ये केलं आणि आम्हाला हात बांधून आम्हाला काय बसायला होता. तुमची भाव घाण सवय सोडा. घरचं तुकडं मोडायचं आणि लोकांचं बोलून घ्यायचं. नका पोराचं झापडीचा उलटा पालता करेन. ज्याचं बघ पण तीच कर तू भांडी घालतो. आयुष्यातच चाललंय माझं. आवाज दाबतेत निसता त्याचा. नको यांचा चहा पिलं तरी अजून काहीतरी उद्योग. शशी शशी म्हणल्यावर चहा नको आम्हाला. पोरगा असं दाखवतो का आणि तुम्ही असं झालं तुम्ही तर नादावताय. अरे तुझ्याच पायात हा पिशे
गबसा गोळी ओ, टाकू बाळ्या. गबसा बाळ्या, राव, नको. त्याला उचल. कशा हे बुट देतोय रे गाडी चल बाळा चहा घेऊन चल आम्ही गैरसमज करू नाही शशी माझी खरं चूक नव्हती बरं का माझी चूक नव्हती रे बघू बा मोबाईल नीटकी चौकशी केल्याशिवाय जायचंच नाही आणि देखना जोडीदार तर अजिबात न्यायचं नाही करशील का परत असं करशील